सर दुसरा प्रश्न असा आहे, गेल्या सर्वसाधारण सभेमध्ये 80 विषय घेण्यात आले होते, पण त्यातलं एकही काम सुरू नाही आहे अजून. जनता आपल्याकडे अपेक्षेनं पाहते. आता जे आहे ना, राज्य सरकारनं आता नगरपालिकेला महाराष्ट्रातल्या कोणत्याच नगरपालिकेला निधी दिलेला नाहीये किंवा जिल्हा नियोजन विकास DPDCचा निधी या औरंगाबादच काय कोणत्याच नगरपालिकेला त्या माध्यमातून दिलेला नाहीये. परंतु जे निधी आला त्या निधीच्या माध्यमातून नमो गार्डन आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा 1 कोटीचा निधी आहे. आता हे 2 कोटीचे कामं जे आहे आणि रस्त्याचे कामं असे 3 ते 3.5-4 कोटीचे कामं जे आहे ते मला असं वाटतं आपण लवकरात लवकर या लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून तिच्यामध्ये करणार आहोत. संपूर्ण प्रस्ताव तयार केले जात आहेत, डिवायडर लाईटाचे प्रस्ताव तयार केले जातात आहे. त्यानंतर ज्या सभागृहाचे प्रस्ताव तयार केले जात आहे, हे प्रस्ताव जे आहे ते आता आम्ही तांत्रिक मान्यतेला इथे पाठवले आहे. प्रशासकीय मान्यतेला वेळ लागतो, 1-1.5 महिन्याचा कालावधी तर प्रत्येक गोष्टीला लागत असतो आणि त्यात निधीची कमतरता आहे. मला असं वाटते मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि आमचे नेते महाजन साहेब, सावकारे साहेब आणि आपले गुलाबराव पाटील साहेब यांना प्रत्यक्ष भेट झालेली आहे. त्यांनी सांगितलं आहे की मी औरंगाबाद शहरासाठी भरघोस अशा प्रकारचा निधी देणार आहे आणि आपण करणार आहे. आता निधीसाठी तुम्हाला माहिती आहे की गावाच्या हितासाठी कुठे पण काही पण आणि काहीही करायला त्या माध्यमातून तयार असतो. त्याकरता जे 3-4 महिने गेले वरतूनच जर कधी आमच्या तिजोरीमध्ये पैसे नाही आले तर आम्ही करणार तरी काय. आज जे आहे फंडातनं वगैरे ज्या माध्यमातून याच्यात जे काही कामं करता आले, आता दुरुस्तीचे कामं औरंगाबाद शहरात मोठ्या पद्धतीत सुरू आहे. धापे दुरुस्ती आहे, गाव हाळ त्या माध्यमातून दुरुस्ती केली जात आहे, गटारीचे कामं त्या माध्यमातून दुरुस्ती केली जात आहे, मुताऱ्या जे आहे आता नवीन मुताऱ्या बांधल्या जात आहे. म्हणजे हे कामं जे आहे ते 5-6 मुताऱ्यांच्या कामं हे प्रगती पथावर त्या माध्यमातून सुरू झाले आहे. मला असं वाटतं धापे जनरली विषय राहतो तो आहे, जनरल नागरिकांना नळ कनेक्शन देण्याचं काम सुद्धा त्या माध्यमातून नगरपालिकेनं हाती घेतलेलं आहे. त्याकरता नगरपालिका कुठेही मागे नाहीये, कर्मचारी वृंद सुद्धा एक चांगल्या प्रकारे प्रतिसाद त्या माध्यमातून देतोय. शेवटी वरणगाव हे पुढे गेलं पाहिजे, हाच एक दृष्टिकोन आहे आणि तेच मी सर्वांना सांगतो की गाव ही जे आई आपली जन्म देते ती आपली जन्मदाता आई ही आपली पहिली आई आणि दुसरी आई आपलं गाव आहे. या गावाच्या गोष्टीसाठी कोणीही प्रतारणा करू नये. गाव हे आपलं सर्वांचं आहे, मग तो विरोधी असो सत्ताधारी असो, आपण सर्वांनी मिळून झगडून जर कधी विकास जर कधी करण्याचा प्रयत्न जर कधी केला तर मला असं वाटते वरणगाव हे पश्चिम महाराष्ट्राला मागे टाकल्याशिवाय त्या माध्यमातून राहणार नाही. प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपली मानसिकता बदलवली पाहिजे. प्रत्येक म्हणजे सर्वच चांगले आहे, काही काळ्या घालणारे कोणी नाही आहे. काळ्या घालणारे जे होते आता काळे घालणाऱ्याचा विषय नाही आहे. त्याकरता जे विकासामध्ये मी तरी प्रत्येकाला सांगतो विकासात सहकार्य करा. काय उन्या जे असते राहते इथे तिच्यात आपण मागे पुढे त्या माध्यमातून विचार पाहत असतो. त्याकरता सर्व सहकार्याची अपेक्षाच त्या माध्यमातून आहे. धन्यवाद. सर आज नगरपालिकेमध्ये सर्वसाधारण सभा असताना लाईट गेली होती आणि तुम्ही फोन केला होता. महत्त्वाचा विषय, वारंवार लाईट जाते, तुमची आंदोलन कुठं काय, तुम्हाला आंदोलन पुरुष म्हणून ओळखलं जातं, काय आहे सर नेमकं ही भानगड? आम्ही 12 मे पर्यंत वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता आणि शाखा इंजिनियरला इथे इशारा दिलाय की जे कामं तुमचे राहिले आहे ते लवकर तातडीने आटपा, नाही तर 13 तारखेला आम्हाला पूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं तुमच्या हिच्यावर मोर्चा आणावा लागेल. मात्र आज सभा सुरू असताना आमच्या नगरपालिकेच्या जवळच्या DPवरचा फ्यूज उडाला आणि मी तातडीनं इंजिनियर कुंभारे साहेबांना तिथे सूचना केल्या की जनरल सभा चालू आहे, सर्वसाधारण सभा, मान्य सदस्यांना तिथे बोलता येत नाही. त्याकरता आपण तातडी लाईन सुरू केल्या. त्यांनी सांगितलं फ्यूज गेलाय, एक 5 ते 7 मिनिटांमध्ये लाईन त्या माध्यमातून तिच्यामध्ये आली आणि आता त्या लाईनच्या याच्या माध्यमातून का असो ना आपण अनेक प्रकारचे त्यांनी DP इथे सुरू केलेले आहे. शेवटी आंदोलन केलं पाहिजे. काम होण्यासाठी आंदोलन करणं हा काही गैर नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून दिलेला आपल्याला सर्वांना अधिकार आहे, तो अधिकाराचा वापर आम्ही करतो. परंतु आता आम्ही एक पॉलिसी बदलत चालली आहे की आता आंदोलन त्या माध्यमातून सत्ता आपली आणि आंदोलन करणं हे संयुक्तिक त्या माध्यमातून सरकारच्या विरोधात नाही पण अधिकारी. वरणगावला रेग्युलर लाईट मिळणार कधी सर? त्यांनी आता 13-12 तारखेपर्यंत दिलेला शब्द ते पूर्ण करण्याचं काम त्या माध्यमातून करता. आम्ही त्यांच्या मागे लागून हे काम करून घेणार आहे. म्हणजे नुसता इशारा देणं, आंदोलन करणं त्यावर आपल्याला थांबायचं नाही. हे काम त्या माध्यमातून पुरं करून घेऊन मला असं वाटतंय की रेग्युलर वीज जे आहे ते लवकरात लवकर मिळेल. फुलगाव इथे सबस्टेशन जे आहे ते आम्हीच मागणी केलं होतं, वरणगाव शहरात स्वतंत्र सबस्टेशन मिळावं. परंतु ती जागा त्यांना पाहिजे तशी जागा मिळाली नाही. एक जागा होती आपला घनकचरा डेपोची, ती दूर जात होती, रेल्वे क्रॉसिंग त्यांना चालत नव्हती. त्यानंतर एक जागा आमच्या हक्काची जागा आहे ती पवननगरच्या इथे आहे. तिथे पवननगरात ते ऑटोस फॅक्टरीच्या पुढे जाऊ शकत नव्हते. त्याकरता त्यांना एक पर्यायी जागा फुलगाव तिथे दर्शवली. ते फुलगावला तिथे सबस्टेशनचं काम त्या माध्यमातून त्यांनी सुरू केलेलं आहे. त्या कामाला जलद गती आली पाहिजे
ही आम्ही मागणी त्या माध्यमातून केली आहे. आणि तरी आम्ही वरणगाव शहरासाठी एक स्वतंत्र सबस्टेशन जर कधी करता आलं त्यांना सांगितलं की हे करा, आम्ही देवाभाऊंशी बोलू आणि त्या माध्यमातून हा विषय कसा मार्गी लावता येईल तसे करू. मला असं वाटते लाईनचा विषय जो आहे तो एक बाब जर कधी आपण लक्षात घेतली की वरतून तापमान भरपूर तपते आहे. त्या तापमान तपत असल्यामुळे तारा तपतात. त्या तारा ह्या जुन्या पद्धतीच्या तारा आहे, त्यामुळे त्या लगेच ब्रेक होऊन राहिल्या आहे. त्याकरता तापमानाचा सुद्धा प्रभाव या ट्रान्सफॉर्मरवर मोठ्या पद्धतीत होतो. ऊन तापलं की तिथे लाईन ब्रेक होते. तेही भावना आम्ही समजू शकतोय. परंतु काही ठिकाणी मुद्दाम तांत्रिक जर कधी अडचणी असेल तर तांत्रिक अडचणी सॉल्व्ह करून हा वीज पुरवठा कसा सुरळीत करता येईल यासाठी आम्ही वीज वितरण कंपनीला सहकार्य करून, ते अधिकारी सुद्धा माणसंच आहे, त्याच्या मागे लागून आम्ही हे काम करून